श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मी खूप दिवसानंतर मळ्यात आलेले आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला मळ्यात आता काय काय जी आपण लागवड केलेलं होतं ते पीक कसं आलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. खूप दिवसानंतर असं ऊन पडलेलं आहे मस्त. आज सूर्याचं दर्शन झालेलं आहे खूप दिवसानंतर. आणि आता मी तुम्हाला दाखवते की आपलं उळं वगैरे कसं आलेलं आहे ते. आणि इथं बांधाच्या कडालाच आपले शेवग्याचं झाड लावलेलं आहे, त्यालाही फुलं लागलेले आहे. पण तिथं आहो म्हणत होते की खाली वायर बघ, व्हिडिओच्या नादात तू वायर बघणार नाही. तर मग मी इथं थोडासाच व्हिडिओ शूट केला. आणि हा आहे भुईमुग, यालाही फुलं लागलेले आहेत. आता कुळीद आहे तर बघू शकता तुम्ही. आणि ही आपण लावलेली ही शेपू आहे, एक गवार आणि ही भेंडी. खूप छान असं पीक. आता हे मिरच्या पण आलेल्या आहे. आणि हे आहे उळं, तुम्हाला दाखवलं होतं मी, आपण टाकलेलं होतं ते. हे आहे मुळ्याचं एकच झाड आलंय वाटतं. ही भेंडी, मेथी, तर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ जर बघितला असेल तर आपण मिरच्या लावल्या होत्या. पण त्या मिरच्याला काय झालं आहे काय माहिती, त्या जास्त म्हणजे अचानक जळून जात आहे. तर आता जिथं जिथे मिरच्या नव्हत्या ना तिथं तिथं मी लावून घेणार होते. आणि मिरचीपेक्षा त्यात गवतच जास्त झालं होतं. तर म्हटलं चला आता आलंच आहोत तर गवतही त्यातलं काढून घेऊ. आणि जिथं जिथं बाकीचं रोप उरलेलं होतं तिथंच ज्या मिरच्या नव्हत्या तिथं मी लावून दिल्या होत्या. पण आता बघू, आता त्याला आपण थोडंसं आहे ना खत पाणी देऊ, म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या चांगल्या होतील. कारण घरगुती जरी वापरण्यापुरत्या झाल्या तरी बस होतील. आणि आता मी ज्या काही मिरच्या आहे ना त्या आता लावून घेणार आहे. आणि आधी मी ठरवलं होतं की मिरच्याच लावायच्या, पण नंतर गवत इतकं होतं आणि त्याच्यात अशी कुठंतरी मेथी टाकलेली होती. ती मेथीमुळं मिरच्या कोणत्या आणि मेथी कोणती आणि गवत कोणतं काहीच कळत नव्हतं. तर म्हटलं आधी आपण आहे ना थोडंसं गवतच काढून घेऊया आणि मग हे बाकीचे मिरच्याचे जे रोपं आहे ते लावूया. कारण लावण्यासाठी तिथं कळतच नव्हतं मिरची कुठं लावायची म्हणून. तर मी आधी पूर्ण जो वापा आहे त्यातलं जे गवत होतं ते काढून घेतलं आणि मग आपल्या मिरच्या लावलेल्या आहे. तर आता पूर्ण जो वापा आहे तो निधून घेते आणि मग बाकीच्या ज्या मिरच्या आहेत त्या लावते. आणि तुम्हाला कसे वाटलं शेतातील व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट तर अवश्य करा. तर चला आता मी हे जे रोप आहे ते लावून घेते. तर बघू शकता आपण हे तंबाटे लावले होते, मस्त असे तंबाटे झालेले आहे. आणि या मिरच्या लावल्या होत्या मी, हा वाफा पूर्ण निधून काढला. तर तुम्ही म्हणशाल की व्हिडिओ पुरतीच आली होती, तर नाही, मी स्पेशली हा पूर्ण जो वाफा आहे मिरच्यांचा तो निघला आहे. पण आहे ना काय झालं आहे, त्या मिरच्या काय अशा म्हणाव्या अशा चांगल्या येत नाही आहे, काही काही जळून चाललेले आहे. तर बघू आता काहीतरी त्याला जुगाड करावा लागेल. आणि इथं मी ना काही ठिकाणी मेथी पण टाकली होती, ती पण आलेली आहे. आणि इकडं पण आता शेजारी उळं टाकलेलं आहे, तर ते थोडं थोडं येत आहे. हे जे रेन पाईप आहे ते लावलेलं आहे, पाणी नाही आहे आपल्याकडे एवढं, त्यामुळं. तर बघू शकता असं मी जसं जमेल तसं निधून काढलेलं आहे. आणि हे आहे मेथी. तर इथे मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं की अशी मेथी लावलेली होती मी, कोथिंबीर. तर तीही आलेली आहे. उळंही आपलं छान झालेलं आहे. आणि इथं बघू शकता आता मुंगाला मस्त अशा शेंगा आलेल्या आहे.
हे बघा छान अशा शेंगा आलेल्या आहे मुगाला, अजून निब्बर नाही झालेल्या एवढ्या. आणि तिकडं मक्का पण आहे, ती मक्का पण आता छान आलेली आहे. तिकडं जायला आपल्याला वेळ नाही आहे कारण अंधार पडलेला आहे त्यामुळं. आणि तिकडं कांद्यासाठी जे वावर आहे ते तयार करून ठेवलेलं आहे. आणि असं संध्याकाळचं छान असं वातावरण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि खरंच तुम्हाला शेतातले व्हिडिओ आवडतात का कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासाठी स्पेशली शेतातील व्हिडिओ घेऊन येईल. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.